झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार। आपण पाहताय झूम ऑन न्यूज मराठी। बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स। मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, दीपक केदार यांचं विधान। कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान। 16 वर्षांपासून सामाजिक संदेश देणारी अनोखी यात्रा येवला ते गाणगापूर। ठाणे शहरात किरीट सोमय्या हरवल्याचे बॅनर झळकले। अजित पवार यांनी घेतले धनंजय मुंडेंची भेट आणि प्रकृतीची केली चौकशी। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। आता बातमी आहे दौंडमधून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दौंडमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मुस्लिम समाज आणि दलित समाज या दोन समाजावरती होत असलेल्या हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत आणि सरकारवरती टीका देखील केलेली आहे की भाजपने काही दलित आघाड्या उभा केलेल्या आहेत आणि आता नवीन जी भोंगा प्रकरणावाली आहे ती दुसरी तिसरी काही नसून ब्राह्मण आघाडी। आणि या ब्राह्मण आघाडीमधून या भोंगा प्रकरणानंतर मुस्लिम आणि दलित तरुणांनी बॉयकॉट करायला सुरू केलंय, संघटनेतून बाहेर पडायला सुरू केलेलं आहे। कारण या देशातल्या बहुजनांनी या ठिकाणी सांगितलंय की गेल्या 7 वर्षापासून कायम या ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न झाला। एकाही प्रकरणामध्ये बहुजनांनी साथ दिली नाही। मग ते हिजाबचं प्रकरण पुढे आलं, मॉब लिंचिंगचं प्रकरण पुढे आलं, CA-NRCचं प्रकरण पुढे आलं, अशा अनेक घटना पुढे आल्या, परंतु बहुजनांनी या ठिकाणी दंगलीमध्ये सहभाग घेतला नाही, दंगल होऊ दिली नाही। महाराष्ट्रात सुद्धा भोंगा प्रकरणाच्या माध्यमातून उद्रेक करण्याचा जे काही षडयंत्र होतं त्याला सुद्धा बहुजनांनी साथ दिली नाही, उलटा असा पक्ष सोडण्याचं काम सुरू केलं। आणि म्हणून हा बहुजन आता सांगतोय की आम्हाला दंगली नकोय, तर पोटाला भाकर आणि हाताला काम पाहिजे। कारण या समूहाला समजायला लागलंय की दंगल फक्त निवडणुका जिंकण्यासाठी केली जाते। आमचे मूलभूत प्रश्न या ठिकाणी भाकर आहे। 100 रुपये पेट्रोल झालंय, 1000 रुपये डिझेल झालंय, कोरोनामध्ये एवढे असणारे मृत्यू पडलेत, शेतकऱ्यांच्या अंगावरती गाड्या घालण्यात आल्या, संप असतील, आंदोलक असतील, यांना जेलमध्ये डांबलं जातंय। आणि हे सगळे वास्तववादी प्रश्न याला बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटमेंट करायचे, एजेंडे पुढे आणायचे आणि समाज माध्यमामध्ये समग्र दिशाभूल करण्याचं काम या माध्यमातून करायचं। ज्वलंत सर्वात मुद्दा होता की राजकीय ओबीसींचं आरक्षण उद्ध्वस्त झालं। आज त्या राजकीय ओबीसी आरक्षण जे उद्ध्वस्त झालं त्याच्यावरती आंदोलन उभा राहिलं नाही। ते आंदोलन उभा राहणार होतं, परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये मुद्दे भटकवण्यासाठी वेगळेच असणारे विषय घेतले जातात, अशी असणारी स्थिती आहे। हे भोंगा प्रकरण महाराष्ट्रामध्ये जास्त काळ टिकलं नाही। ब्राह्मण आघाडी म्हणून ते येणाऱ्या काळात तिथं काम करते। बरेच जण त्यांना म्हणले की तुम्ही हनुमान चालीसा वाचा, परंतु ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका आहे की आज हनुमान चालीसाची गरज नाही, तर बुद्ध आणि त्यांच्या धम्माची गरज आहे। आणि ज्यांनी भोंगा काढण्याचं स्टेटमेंट केलंय त्यांना पुन्हा पुन्हा प्रबोधनकार ठाकरे वाचण्याची गरज आहे। आम्ही त्यांना हनुमान चालीसा वाचा म्हणणार नाही, तर प्रबोधनकार ठाकरे वाचा असं असणारं आव्हान या माध्यमातून करणार आहोत। कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणानंतर गळ्यामध्ये निळे रुमाल टाकून भीम सैनिक एका कॉलेजमध्ये जोर जोरात घोषणा देत होते, जोर से बोलो जय भीम, संविधान जिंदाबाद। त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात मुस्लिमांच्या केसालाही धक्का ऑल इंडिया पॅन्थर सेना लागू देणार नाही। जर मुस्लिमांकडे यापुढे धार्मिक राजकीय षडयंत्रासाठी आणि सत्तेसाठी जर कोणी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना वाचवण्याचं काम कर्नाटकच्या धर्तीवरती गळ्यामध्ये निळा प्रतीक टाकून
जोरसे जे बोलो जय भीम म्हणत त्यांचं रक्षण केलं जाईल. मुस्लिमांच्या केसालाही धक्का आम्ही या ठिकाणी लावू देणार नाहीत. त्यांच्या रक्षणासाठी या ठिकाणी आम्ही ठाम भूमिका घेणार आहेत, असं असणारं आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. कल्याण पूर्वत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही मागणी गेल्या 13 वर्षांपासून होती. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना सोबत घेऊन भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नगर विकास खात्यातर्फे स्मारकाला 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्तीस ठरेल असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. मी ऐकून समज मला अजून माहिती मिळाली नाही, माहिती घेतो मी. मी माहिती घेतो त्या बाबतीमध्ये. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं गेल्या 15 वर्षांपासून अनोखा सामाजिक जनजागृती करणारी सायकल यात्रा येवला ते तुळजापूर आणि अक्कलकोट आणि गाणगापूर अशा परिस्थितीमध्ये काढली जाते. तब्बल 526 किलोमीटर ही यात्रा असते. यात्रेदरम्यान समाजातील सर्व स्तरामध्ये सामाजिक संदेश दिला जातो, जसे की सायकल चालवा देश वाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा, बेटी बचाव बेटी पढाव असे अनेक विविध संदेश यामध्ये दिले जातात. ही यात्रा अविरतपणे आज 16व्या वर्षी प्रस्थान करत आहे. तर आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक तरुण हा फक्त पैसा आणि व्यवसाय याकडे वळत आहे. परंतु आमच्यासारख्या तरुणांनी व्यवसाय नोकरी यातून निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा, उन्हाळ्यात मिशन दाना पाणी, माझं झाड माझं सेल्फी, त्यानंतर सध्या जो महाराष्ट्रात लोड शेडिंगचा प्रकार चालू आहे त्यासाठी लाईट ही बचत केली पाहिजे, यासाठी सामाजिक संदेश देत चाललेला आहे. आणि गेल्या 16 वर्षापासून मंडळ कुठलंही ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता याही वर्षी उन्हाळ्यात ही यात्रा निघत आहे. तर मंडळातर्फे सर्वांना संदेश देण्यात येत आहे की तरुणांनी स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी योगा केला पाहिजे. आम्ही योगाचा पण संदेश देत आहोत. तर प्रत्येक तरुणाने सायकल चालवली पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. धन्यवाद. ठाणे शहरात किरीट सोमय्या हरवले आहेत असे बॅनर झळकलेले पाहायला मिळतात. पाहुयात हीच बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रकृतीची चौकशी केली. लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत. दरम्यान पवारांनी त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही चर्चा करून तब्येतीची माहिती घेतलेली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या भाषणावरून त्यांच्यावरती निशाणा साधलाय. राज ठाकरे यांच्या टीकेवरती आज राऊत यांनी पलटवार केला असून माझा शिवराळ भाषेबद्दल एवढीच अडचण असेल तर त्या सोमय्यांचा शिवतीर्थावरती बोलून सत्कार करा असं त्यांनी मुंबईत म्हटलं आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते. आणि त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्या पुढे झुका, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही. करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा. तुम्ही हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे, अजूनही घाले, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे. INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा, INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला मी शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल तर देऊन टाका त्याला. तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला. या महाराष्ट्रद्रोहाच्या हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा,
आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय. हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे. तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतो आहे. महाराष्ट्राच्या जनतेला याच्यामध्ये अजिबात रस नाही. यास जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल. अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये, आचार्य यात्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं अत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं. तुम्ही त्यांना दैवत मानत नसाल, तुमचे म्हसोबा आता बदलले असतील, तुम्ही दुसरे शेंदूर लावून फिरत असाल, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल 1.5 वर्ष ईडी कार्यालयात घाण पडली होती, ती काल सोडवण्यात आल्यामुळे तुमचे भोंगे वाजू लागलेले आहेत. हे भोंगे महाराष्ट्राची जनता बंद करेल. धन्यवाद. चंद्रपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली होती. युवती हत्या प्रकरणी ही घटना होती. त्यामधील मुख्य आरोपीला आता गजाआड ठेवण्यात आलेला आहे. शंकर कोरवण नामक आरोपीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. भद्रावती शहरालगत तेलवासा भागात 4 एप्रिल रोजी शिव कापलेल्या अवस्थेतील विवस्त्र युवतीचे शव आढळले होते. अथक प्रयत्नांनी युवतीची ओळख पटवून पोलिसांनी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला अटक केली आहे. हृदय निगरून हत्या करण्यात आली होती. त्या महिलेचे पहिले तर ओळख पटवण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं होतं आणि त्याच्यानंतर माननीय SP सर, ॲडिशनल सरांच्या आदेशाने आमच्या वेगवेगळ्या टीम तयार करून अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून इन्फॉर्मेशन काढून सदर गुन्ह्यातील एक सूत्रधार, तिचीच मैत्रीण असलेली विधी संघर्षग्रस्त बालिका आम्ही शिताफीने ताब्यात घेतली आणि त्याच्याकडं जे आम्ही इन्क्वायरी केली, तपासामध्ये निष्पन्न झालं की तिला एक सदर खुनामध्ये मदत करणारा एक साथीदार आहे. परंतु सदर साथीदाराचा फोटो किंवा त्याचा मोबाईल नंबर किंवा त्याचं कुठली आयडेंटिटी तिच्याकडे नव्हती. त्याचं नाव देखील तिला माहीत नव्हतं. परंतु सदर गुन्ह्यामध्ये त्यांनी वापरलेली मोटरसायकल आम्ही तांत्रिक तपास करून ट्रेस केली आणि मोटरसायकलच्या आधारे आम्ही त्याच्या मागावर होतो. त्याच्यानंतर त्याचे मोबाईल नंबर नवीन आम्हाला प्राप्त झाले. तांत्रिक तपास केला, तो परराज्यात देखील पळून गेला होता आणि PSI कावळे, API बोबडे, API कापडे असे आमचे आणि LCBची टीम आम्ही त्याच्या मागावर होतो. रात्री आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की तो भद्रावती एरियामध्ये येणार आहे. पहाटेच्या वेळेस मोटरसायकलवरून त्याला आम्ही ओळख पटवली आणि त्याला शिताफीने आमच्या टीमने ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यानंतर त्याला ताब्यात करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. देशात अनेक ठिकाणी लहान लहान कारणांवरून जातीय व धार्मिक मतभेद आपणास पाहायला मिळतो. परंतु दिग्रज येथील मुस्लिम तरुणांनी मात्र जातीय एकतेचा एक आगळा वेगळा संदेश द्विगुणीय केलाय. हिंदू रीतिरिवाजानं त्यांनी एका हिंदू महिलेचा अंत्यसंस्कार केलेला आहे. मैं नगर सेवक सैयद अकरम सैयद उमर, मेरे एक मित्र का फ़ोन आया जो डिग्रस पुलिस स्टेशन में कार्यरत है, जिनका नाम है सुजीत जाधव. उनका यह कहना था कि डिग्रस के पाटिल नगर में एक महिला ने सुसाइड की है जो वड़गांव में रहने वाली थी. उनके रिश्तेदार सरकारी अस्पताल में पहुंच चुके हैं. बॉडी का PM होना है, लेकिन उनके रिश्तेदारों का यह कहना था कि उनकी फाइनेंशियल कंडीशन इतनी नहीं है कि वो उसकी अंत्यविधि का खर्च उठा सके. मैंने तुरंत सुजीत जाधव से कहा कि मैं बाकायदा हिंदू रीति रिवाज के साथ उस बॉडी का अंत्यविधि करने के लिए तैयार हूँ और पूरा खर्च उठाने के लिए तैयार हूँ. मैं तुरंत वहाँ गया. PM की बॉडी को लेकर हिंदू शमशान भूमि में
बाकायदा हिंदू रीत रिवाज से उस महिला का दफन विधि किया, उसे अग्नि दी, उसके बेटे ने अग्नि दी। और रही बात इस अंत्यविधि की, तो मेरा मज़हब मुझे यही सिखाता है कि हमेशा मज़लूम का साथ दिया जाए, उसमें जातिवाद, जाति पात, धर्म का आधार न लिया जाए और धर्म को न देखा जाए। मैंने उनके रिश्तेदारों पर, उस महिला पर कोई एहसान नहीं किया। मैंने जो मेरा मज़हब सिखाता है बस वही किया। शुक्रिया। बातमी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहे। करमाळा तालुक्यातील कोगाव येथील एका शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे। सारिका नारायण मावकड असं या मुलीचं नाव आहे। कठोर परिश्रम घेत तिनं आईचं स्वप्न पूर्ण केलंय। सारिका मावकड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून ग्रामीण भागात त्यांनी शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। जे तुमची मुलगी PSI परीक्षा उत्तीर्ण झाली त्याबद्दल काय वाटतंय? आनंद होतोय आम्हाला, खूप आनंद होतोय। आता ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की मुलींचं लग्न लवकर केलं जातं, परंतु आपण तिला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लावली, शिक्षण द्यायला लावलं। ह्यासाठी तुम्हाला नातेवाईकांचा विरोध झाला होता का? खूप झाला होता, पण आम्ही खंबीरपणे तिला साथ दिली। तिला म्हणलं आम्ही तो शिकत राहा, कुणी काय म्हणत असतं, कुणी काय बोललं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नको, यश अपयश येतच असतं। आणि खूप अडचणी आल्या, पण त्यातून सुद्धा तिने खंबीर साथ आणि दिली, त्यामुळे ती यशस्वी होत गेली। 2015 पासून ती शिकतच होते, त्यात काय यश अपयश येतच होतं। आम्ही साथ दिल्यामुळं ते यश येतच राहील तिला। आता तिला यश आलंय, स्पर्धा परीक्षा पास झाली, काही दिवसांनी ती ट्रेनिंगला जाईल, काय सांगाल त्याच्याबद्दल? तिला कशा पद्धतीने तुम्ही हे करताय? मुलगी PSI परीक्षा उत्तीर्ण झाली, काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय। आता पाहतोय की अनेक मुलींना शिकवलं जात नाही, तुम्ही देखील अशिक्षित आहात, तो सुरुवातीला तुमचा देखील मुलीच्या शिक्षणासाठी विरोध होता, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, आता खूप आनंद आहे। पहिलं वाटत होतं त्रास, पण काय नाही, आता तुम्हाला सांगतो चांगलं खूप आनंद झाला आहे। सगळी भेटा येते, ते सत्कार करते, ती भरपूर आमच्या आईवडिलापासून कौतुक ती करते ती, त्याची आता आम्हाला जाणीव आली आहे। आता तिथून पुढं शिक्षण जरी करायचं म्हणलं तर खंबीरपणाने पाय उभारून मुलींनी बी शिकावं आणि आईवडिलांनी बी त्यांना पाठिंबा द्यावा। आता शिक्षण शिकवत असताना कुटुंब असेल, नातेवाईक असेल, यांच्याकडून देखील त्याला विरोध होत होता का? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? होत होता विरोध, परत तुम्हाला सांगतो आपण त्याला तडा न जाणं गरज पडली ते होती, त्याच्यामुळं आज आपल्याला फायदा झाला, की आपल्याला खूप आनंद झालेला आहे। कुणी काय म्हणलं तर त्याच्यावर जनतेवर लक्ष देऊन काय कामाचं नाही। इतर जे अशिक्षित पालक आहेत त्यांना काय सांगाल? मुलींना शिक्षणाबाबत काय सांगाल? त्यांना शिकवायचं पाहिजे, त्यांनी शिकवलं नाही तर मग काय मोरला उपयोग होत नाही, शिकवलं तरच उपयोग होतोय। आज ग्रामीण भागातून MPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे, शेतकरी कुटुंबातून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळं काय वाटतं, नेमकं काय प्रतिक्रिया आहे? सर, खूप आनंद होत आहे, मला पण खूप आनंद होत आहे। माझ्या घरच्यांना किंवा शेजारचे असतील, नातेवाईक असतील, अजून इतर स्पर्धा परीक्षा करणारे गावातील विद्यार्थी वगैरे असू देत, सर्वांना खूप आनंद झाला आहे। ही खरं तर संयमाची परीक्षा होती। अडचणी आणि अपयश सतत येत असताना सुद्धा म्हणजे संयम धरून ही परीक्षा पास झाली, याचा मला अभिमान वाटतोय। आता पाहतो की आपण ग्रामीण भागामध्ये अगदी मुलींचं वय 18 पूर्वीच लग्न केलं जातं, परंतु आज आपलं कुटुंब शेतकरी कुटुंब असताना देखील आपल्याला शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते तुम्ही पटवून शिक्षण पूर्ण करून MPSCची परीक्षा उत्तीर्ण झाला, त्याबद्दल काय सांगाल कुटुंबाबद्दल? सर, माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील, 2 छोटे भाऊ आहेत। मी मोठी असताना सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्या छोट्या भावाचं लग्न केलं आणि मेन म्हणजे त्यांनी संयम धरला। त्यांची पण संयमाची परीक्षा होती। मी शिकते म्हटल्यावर वडिलांनी माझे रिझल्ट येत होते, पण त्यांना वाटलं की ही नक्कीच यशस्वी होईल आणि आई वडिलांच्या पाठिंब्यामुळं मी आज इथपर्यंत आहे। माझे छोटे भाऊ शेतात कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचं आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालं। मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर म्हणजे मी मुलींसाठी मार्गदर्शन करेल आणि
काही गरज लागली किंवा मार्गदर्शन असू दे, आर्थिक पाठबळ असू देत, ह्या सर्वांची मदत करेल. मुलींनी आजकाल शिकलंच पाहिजे आणि MPSC क्षेत्र असं नाही की अदर क्षेत्रामध्ये पण मुलींनी आपली भूमिका म्हणजे चांगल्या पद्धतीनं बजावली पाहिजे. आता आपलं शेतकरी कुटुंबातून वडील शिक्षित असताना आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला विरोध होत होता का? त्याबद्दल काय सांगाल? हो सर, विरोध होत होता. माझं आमची एकत्रित कुटुंब पद्धती होती 2015पर्यंत. 2015पासून आम्ही विभक्त झालो. माझ्या पूर्ण परिवारामध्ये माझ्या मोठ्या काकांना 4 मुली 2 मुलं, 2 नंबरच्या काकांना 4 मुली 2 मुलं, माझ्या वडिलांना मी 1 मुलगी आणि 2 भाऊ आहेत आणि छोट्या काकांना 1 मुलगी 1 मुलगा. आम्ही सगळे बहीण भावंड 17 जण आहेत. ह्या 17 जणांमध्ये मी एवढी शिकलेली आहे. माझ्या मोठ्या काकांचा मोठा जो मुलगा आहे तो प्राध्यापक आहे भारत हायस्कूलवर. बाकी आमच्या घरामध्ये 10वी आणि 12वी इथपर्यंतच मुली. माझ्या बहिणींचं शिक्षण तर 6वी 7वी 5वी 6वी 7वी असं झालेलं आहे. मुलींमध्ये मी एकमेव एवढी शिकलेली आहे. आणि मी आता महत्त्वाचं म्हणजे माझ्या पूर्ण परिवारामध्ये माझे काका असो काकी असो ह्या सर्वांच्यामध्ये बदल झाला आहे. माझ्या पुढच्या पिढीमध्ये बदल होईल. माझ्या भावाची छोटी मुलगी 2 वर्षाची आहे, तर तिला आता विचारलं तर ती म्हणते IAS व्हायचं. म्हणजे आता म्हणजे बदल होत जाईल. बदल होणं म्हणजे आता खूप गरज होती आमच्या घरामध्ये. आपल्या या यशामागे नेमकं आपण कोणाला हे कराल, आदर्श ठरवाल? माझ्या यशामध्ये माझी मावशी आदर्श आहे. मावशीमुळं मी ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळाले आणि माझी आईची मोलाची भूमिका आहे. आईबरोबरच वडिलांची पण. आईनं वडिलांना म्हणजे वडील पहिला नको म्हणत होते, पण ज्यावेळेस रिझल्ट यायला लागले आणि माझं म्हणजे प्रतिसाद म्हणजे माझे मार्क्स वगैरे असू देत 10वीचे 12वीचे त्याच्यामध्ये त्यानंतर वडिलांना वाटले की नाही मुलगी काहीतरी करू शकते. आई आणि वडिलांचा आणि 2 छोट्या भावंडांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. खूप म्हणजे मी स्वतः खचले असताना सुद्धा माझे आई वडील आणि 2 भावंडांनी मला पाठबळ दिलं, तू करू शकतेस. त्यांनी सहानुभूती दाखवली, संयम ठेवला आणि म्हणजे माझं ह्या यशामध्ये माझं तर श्रेय आहेच. मी इथून 290 किलोमीटर प्रवास करून कोल्हापूरला अभ्यासासाठी जात होते. ह्याच्यामध्ये रस्ते वगैरे खराब, माझे भाऊ वडील मला सोडवायला यायचे जेऊरपर्यंत. म्हणजे खूप संयमाची, कष्टाची, सगळ्याच अडचणी अपयश सतत येत होतं. अडचणी तर खूप येत होत्या, तरी पण आई आणि भावांची वडिलांची खूप साथ लागली. त्या कष्टाचं चीज झालं असं वाटतंय का? पुढे ध्येय काय असणार? हो सर, कष्टाचं चीज झालं आहे आणि माझा अजूनही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू आहे. मी इथून पोलीस निरीक्षक असू दे, DYSP असू दे, ह्या पदांवर जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि माझं मेन म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये पण बदल झाला आहे. मी जशी शिकते तेव्हापासूनच बदल आहे, पण आता पण खूप बदल झाला आहे आणि समाजाचा आमच्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि मी नक्कीच गावामध्ये किंवा माझ्या घरामध्ये असू देत परिवर्तन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित वार्षिक सांस्कृतिक संमेलन या उत्सवामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य केलंय. पाहुयात मग त्यांचं हे नृत्य. नवनीत राणा या राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री होत्या, त्यामुळे ज्या ठिकाणी वेळ आली त्या ठिकाणी त्या मनसोक्त नाचताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, दीपक केदार यांचं विधान. कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान. सोळा वर्षांपासून सामाजिक संदेश देणारी अनोखी यात्रा येवला ते गाणगापूर. ठाणे शहरात किरीट सोमय्या हरवल्याचे बॅनर झळकले. अजित पवार यांनी घेतले धनंजय मुंडेंची भेट आणि प्रकृतीची केली चौकशी. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा झूम ऑन न्यूज मराठी. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.
झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.